विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। जानेवारी महिन्याच्या 22 तारखेपासून आपण ग्रेट पुस्तकांची भेट ही मालिका सुरू केलेली आहे। या मालिकेतील आजचं तिसरं पुस्तक आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहिल्या दोन पुस्तकांची सर्वसाधारण भेट घेत असताना आपण पहिल्या सेपियन्स या पुस्तकातून मानवी प्रजातीचा अनोखा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर दुसऱ्या होमो डेस या पुस्तकातून सर्वसाधारणपणे आपण मानवी भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे। आज आपण या ठिकाणी तिसरं पुस्तक पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तिसऱ्या पुस्तकाची भेट घेत असताना आपल्याला माहीतच आहे, मागच्या महिनाभरापासून जगाचं सर्व क्षेत्रातील काही मूल्यांचं ऱ्हास जसे की स्वातंत्र्य दर्शवून देणाऱ्या काही घटना घडत आहेत। यातली सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे युक्रेनवर केले जाणारे रशियन हल्ले। आमचं ऐकणार नाही तर आम्ही तुम्हाला नकाशावरून सुद्धा नेस्तनाबूत करून टाकू, या पद्धतीची आक्रमणाची तयारी रशियाने करून ठेवलेली आहे। युक्रेनला पूर्णतः संपून टाकूया या पद्धतीचे त्यांचा हेकीकोरपणा आपल्याला सर्वांनाच दिसत आहेत। खरं तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी संपूर्ण जगाला अनेक हालापेष्टा हानी सोसाव्या लागलेल्या होत्या। दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जगातल्या सर्वात संवेदनशील माणसांना वाटत होतं की हिरोशिमा आणि नागासाकी यामध्ये जो प्रचंड मानवी संहार झाला त्यानंतर कोणालाच युद्धाची इच्छा होणार नाही। त्यातही मागील 2 वर्षांपासून कोविड-19 मुळे जगातल्या सर्वच अर्थव्यवस्था डगमगीला आलेल्या आहेत। जगातील सर्वच लोकांसमोर जगण्या मरण्याचे प्रश्न उभे असताना पुन्हा कोणाला तरी युद्धाची खुमखुमी चढेल असं वाटत नव्हतं, पण या सर्व अपेक्षा, आशा, आकांक्षा यांना खोटं ठरवत साम्राज्यवादाची प्रचंड भूक असणाऱ्या रशियाने युक्रेनचा घास घेण्यासाठी हे जे युद्ध सुरू केलेले आहे, या युद्धाने आपल्याला आपल्या समस्यांना, आपले जे प्रश्न आहेत ते पुन्हा एकदा नीट समजून घेतले पाहिजेत। भाबडेपणाने जगणं आता आपल्याला जमणार नाही, तर त्या प्रश्नांकडे थोडंसं अधिक संशोधनात्मक दृष्टीने बघायला पाहिजे। या पद्धतीची स्थिती सध्या तरी आपल्या पुढे आलेली आहे। या परिस्थितीत समकालीन जगाचा आणि आपल्या जगण्याचा जर योग्य शोध आणि बोध आपल्याला घ्यायचा असेल तर काही पुस्तकं आपल्या हाताशी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। यातलंच एक मस्ट रीड कॅटेगरीमधलं पुस्तक म्हणजे 21 लेसन्स फॉर 21st सेंचुरी, म्हणजेच 21व्या शतकासाठी लागणारी 21 धडे। या पुस्तकाची भेट घेण्याचा, त्याचा परिचय करून देण्याचा हा आजचा आपला प्रयत्न असणार आहे। हरारेंनी पुस्तक 5 भागांमध्ये विभागून आपल्या पुढे मांडलेलं आहे। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी धडे त्यांनी उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते 5 भाग म्हणजे तंत्रज्ञानाचं आव्हान, राजकीय आव्हान, आशा निराशा, सत्य आणि लवचिकता। तंत्रज्ञानाचं आव्हान या हरारेंनी 4 धडे आपल्यासाठी मांडून ठेवलेले आहेत। ती म्हणजे ब्रह्मनिरास, रोजगार, स्वातंत्र्य आणि समता। ब्रह्मनिरास, इतिहासाचा अंत पुढे ढकलला गेलेला आहे। हरारी यात सांगतात, हुकुमशाही, साम्यवाद, उदारमतवाद यांना आपण आता ह्युमन्स, सुपर ह्युमन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोबत रिप्लेस केलं गेलं पाहिजे। त्यांना आता आपण इव्हॉल्व केलं गेलं पाहिजे। त्यांना जर आपण इव्हॉल्व केलं तर इतिहासाचा जो अंत लवकर होणार आहे तो काही प्रमाणामध्ये पुढे ढकलला जाईल। रोजगार, तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुमच्याकडे कदाचित रोजगार नसेलच। आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जॉब्स रिप्लेस केलेली असतील। 2040-50 मध्ये रोबोटिक वर्क वाढलेलं असेल, तुम्ही निकामी व्हाल अशी शक्यता या रोजगार धड्यामध्ये हरारेंनी आपल्या पुढे प्रस्थापित करून ठेवलेली आहे। यावर उपायसुद्धा त्यांनी यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्वातंत्र्य, बिग डाटा तुमच्यावर नजर ठेवून आहे। आपल्या करिअरबाबत, नातेसंबंधांबाबत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्यापेक्षा चांगले निर्णय आपल्याला देऊ लागेल। त्यामुळे माणुसकीची आणि जीवनाची संकल्पना बदलणं आपल्याला भाग पडलेलं असेल। त्यामुळे आपल्यावर जे नियंत्रण येईल ते एका डिजिटल हुकुमशाहीची सत्ता आपल्यावर आलेली असेल। सर्व सत्ता संपत्ती मुठभर अभिजनांच्या हाती जाऊन बसलेली असेल। बहुसंख्य लोक शोषित नसतील तर त्याहीपेक्षा भीषण परिस्थितीत ते असतील। त्यांचं अस्तित्व अप्रस्तुत ठरलेलं असेल। हे हरारेंनी या स्वातंत्र्य धड्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर म्हणजे समता, ज्यांच्या हाती डेटा असेल त्यांच्या हाती पूर्ण भविष्य असेल। 21व्या शतकात मात्र आपण आजवरच्या इतिहासात कधीही नव्हती इतकी प्रचंड विषमता असलेले मानवी समुदाय निर्माण करण्याच्या मार्गावर लागलेले आहोत।
जागतिकीकरण आणि इंटरनेटचं महाजाल यांनी देशांमधलं अंतर मिटवलं असलं तरीही ठिकठिकाणच्या वर्गांमधील दरी वाढवण्याचा धोका त्यांनी आपल्या पुढे उभारून ठेवलेला आहे. जगातली 96% इन्कम ही फक्त काही 1% लोक कमवत आहेत. त्यामुळे झालेलं असं आहे की 99% लोकसंख्या केवळ 4% इन्कममध्ये आहे. त्यामुळे विषमता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. टेक्नॉलॉजीजमुळे या 1%ची इन्कम अजूनच वाढत आहे. इनइक्वॅलिटीचं प्रमाण वाढलं आहे. ते आपण कसं हँडल करू शकतो आणि आपलं कंट्रोल त्या काही व्यक्तींच्या हातात जाण्यापासून आपण कसं रोखू शकतो, हे हरारींनी या समता या धड्यामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर आपण पाहू ते म्हणजे पुस्तकाचा दुसरा भाग, तो म्हणजे राजकीय आव्हान. या हरारींनी 5 धडे मांडली आहेत. ती म्हणजे समुदाय. तंत्रज्ञानातील प्रगतीच्या आधारे 21व्या शतकात माणसाला ईश्वराच्या तोडीचं सामर्थ्य मिळालेलं असलं तरीही आपल्याला नातेसंबंधांचा आधार लागतोच. इतिहासात कधी नव्हे एवढ्या संख्येवर माणसं एकमेकांशी जोडली गेली आहेत, तरीही त्यांच्या वाट्याला कमालीचा एकाकीपणा आलेला आहे. गेल्या शतकातील तंत्रज्ञान आपल्याला आपल्या शरीरापासून दूर नेत आहे. गंध आणि चव यांच्याकडे लक्ष देण्याची क्षमता आपण गमावून बसत आहोत. त्याऐवजी आपण फोन्स, टॅबलेट्स, लॅपटॉप्स यांच्यामध्ये गुंतून गेलेले आहोत. संपूर्ण ऑनलाईन काळ आलेला असेल. ऑनलाईन आणि ऑफलाईन यांना विभक्त करणारा आधीचा सुखाचा काळ भविष्यात कदाचित केवळ येणारच नाही, तो फक्त आठवणींमध्ये राहिलेला असेल. याची खंत हरारींनी समुदाय या धड्यामध्ये आपल्या पुढे मांडलेली आहे. माणसं हाडं मासाची असतात हे ते विसरून जाऊन एका आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये गुंतून गेलेली असतील, यात त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे आपण थांबू शकतो, याच्यावरचे उपायही त्यांनी यामध्ये आपल्याला सजेस्ट केले आहेत. त्याच्यानंतरचा धडा म्हणजे सभ्यता. जगात केवळ एकच सभ्यता आहे, म्हणजे सभ्यता म्हणजे सिव्हिलायझेशनकडे वेगवेगळ्या अँगलने न बघता फक्त संपूर्ण जगामध्ये जर ह्युमन सिव्हिलायझेशन अँगलने आपण जर पाहिलं तर आपल्या पुढची बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला सहजच भेटून जातील. त्यासाठी आपल्याला एका मोठ्या लेवलवर एकत्र यावं लागेल. राष्ट्रवाद. जागतिक प्रश्नांना जागतिक उत्तरांची गरज आत्ताच्या तरी काळात आपल्याला आहे. म्हणजेच नॅशनलिझम ही जी संज्ञा होती ती डेड झालेली आहे. आता काही अशी प्रॉब्लेम्स आपल्या समोर आलेली आहेत ती की फक्त आणि फक्त ग्लोबलायझेशनने सॉल्व्ह होतील. म्हणजेच वर्ल्ड एकत्र येऊन जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू लागेल तेव्हाच ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. म्हणजे जगातल्या प्रत्येक देशांनी जर त्या समस्यांवर जर प्रकाश जर टाकला तेव्हाच ती प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. उदाहरण आपण यांचं पाहू शकतो की पर्यावरणाचं आव्हान हे आपल्या पुढे किती मोठ्या प्रमाणावर आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्याच्यानंतर हरारींनी सांगितलेलं धडा म्हणजे रिलिजन. आजचे प्रॉब्लेम्सचे उत्तर आपल्याला पुरातन काळात लिहिलेल्या धर्मग्रंथांमध्ये भेटणार नाहीत. रिलिजनपासून थोडं वर येऊन एक ग्लोबल कम्युनिटी आपण बनवली पाहिजे हे यात त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलेला धडा म्हणजे स्थलांतर. तिसरा भाग या पुस्तकाचा म्हणजे आशा आणि निराशा. आपल्या पुढची आव्हानं ही अभूतपूर्व असली, त्या संदर्भातले मतभेद तीव्र असले तरी आपण आपल्या मनातल्या भीतीवर नियंत्रण ठेवलं आणि अंगी थोडी नम्रता बाळगली तर आपण या सगळ्या संकटांमधून बाहेर पडलेले असू, हे सांगण्याचा प्रयत्न हरारींनी या पुस्तकाच्या तिसऱ्या भागामध्ये केला आहे. यात त्यांनी दहशतवाद, युद्ध, विनयशीलता, देव, धर्मनिरपेक्षता ही धडे आपल्याला विचार करण्यासाठी मांडली आहेत. दहशतवाद. घाबरू नका. आजचा दहशतवाद हा नाट्यप्रियतेला प्राधान्य देणारा आहे, तर भविष्यातला आण्विक दहशतवाद, सायबर दहशतवाद किंवा जैव दहशतवाद हा धोकादायक तसंच अतिशय गंभीर असेल. 2050 मधलं जग आण्विक आणि जैव दहशतवादांनी भरून गेलं तर तेव्हाचे लोक भूतकाळाकडे म्हणजेच आजच्या 2022 कडे पाहतील आणि म्हणतील एवढं सुरक्षित जीवन जगणाऱ्या लोकांना त्यावेळी हा धोका कसा बरं जाणवलेला नाही. ही गोष्ट आपण येणाऱ्या 2050च्या काळात ही गोष्ट जेव्हा घडेल ती आपण आत्ता जर त्याच्यावर उपाययोजना जर केल्या तर ही गोष्ट घडण्यापासून आपण थांबू शकतो. विनयशीलता. वी नीड टू अंडरस्टँड दॅट वी आर नॉट ॲट सेंटर ऑफ अर्थ.
म्हणजे आपला असा समज आहे की पूर्ण पृथ्वी ही आपल्या मनुष्य प्रजातीमुळे चालते, तर तो समज आपण बाजूला ठेवला पाहिजे. आपण जगाच्या केंद्रस्थानी नसून इतरांना पण तेवढाच जगण्याचा अधिकार आहे जेवढा निसर्गाने आपल्याला दिलेला आहे. हे त्यांनी यात सांगलं आहे. पुस्तकाचा चौथा भाग म्हणजे सत्य. सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे आपण गोंधळून गेलेले आहोत. आपल्या डोक्यावरून पाणी जात आहे असं वाटत असेल तर आपली जाणीव योग्य आहे. सध्याच्या जागतिक प्रक्रिया इतक्या गुंतागुंतीच्या झाल्या आहेत की कुणाही एका व्यक्तीला त्या समजून घेणं कठीण होऊन बसलेलं आहे. असं असलं तरी आपण चुकीच्या माहितीला अप्रचाराला बळी पडणं कसं टाळू शकतो आणि जगाबद्दलचं खरोखरच सत्य कसं जाणून घेऊ शकतो यावर प्रकाश टाकणारी 4 धडे म्हणजेच अज्ञान, न्याय, सत्योत्तर काळ, विज्ञान कथा आपल्यासाठी हरारींनी या पुस्तकाच्या 4थ्या भागामध्ये मांडून ठेवलेल्या आहेत. पुस्तकाचा 5वा भाग म्हणजे लवचिकता. आधीच्या ज्या जगाच्या, देशाच्या, राष्ट्राच्या आपल्या स्वतःच्या रचना होत्या त्या कोसळून पडल्या आहेत आणि त्यांची जागा घेणारं नवं काहीच निर्माण झालेलं नाही. अशा गोंधळाच्या काळात कसं जगायचं याची उकल करणारे 3 धडे हरारींनी 5व्या भागात मांडले आहेत. ते म्हणजे शिक्षण, आयुष्याचा अर्थ आणि ध्यानधारणा. ही अत्यंत महत्त्वाची, स्वतःमध्ये बदल आणि समाधान निर्माण करणारी धडे आहेत. या 3 पुस्तकांची थोडी का असेना भेट आपण घेतलेली आहे. मुळात गुगल हा गुरु आणि विकिपीडिया हे विद्यापीठ मानून आजची पिढी जी वाटचाल करत आहे, या आजच्या पिढीला आपल्या जगण्याला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पुस्तकांच्या वाटेकडे वळल्याशिवाय पर्याय नाही. हे या मालिकेतून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. माहितीचे स्रोत म्हणून इंटरनेटचा वापर अवश्य करावा, परंतु जगाला आपल्याला भंडावून सोडणाऱ्या प्रश्नांची उकल आपल्याला इंटरनेटवरून होणारच नाही. त्यासाठी आपल्याला पुस्तकांकडे वळायलाच लागेल. एकांतात पुस्तकाशी मैत्री आपल्याला करावीच लागेल. त्यांचं म्हणणं काय समजून घेण्याचा प्रयत्न करणं, त्यांना जाणून घेण्याचा, ऐकून घेण्याचा प्रयत्न आपल्याला करावाच लागेल. तो प्रयत्न जर आपण केला नाही तर आपल्या पुढं निर्माण झालेली ही जी मोठी मोठी प्रश्न आहेत ती कधीच सुटली जाणार नाहीत. या भंडावून सोडणाऱ्या प्रश्नांची उत्तर जर आपल्याला पाहिजे असतील तर हरारीसारखा जगाला प्रभावित करणारा, जगातील प्रश्नांची उकल शोधून देणारा जो हा लेखक आहे, त्या लेखकाची आणि त्यानं जे चिंतन मांडलं आहे त्याची भेट घडून देण्याचा प्रयत्न या 3 पुस्तकांच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. मला खात्री आहे या 3 पुस्तकांबद्दल तुमच्या मनात कुतूहल जागृत झालेलं असेलच, पण मला शंका आहे तुम्ही या 3 पुस्तकांच्या वाचनाकडे वळला नसणार. मी थोडाफारच या 3 पुस्तकांचा परिचय आपल्यासमोर मांडलेला आहे. ही पुस्तकं आपल्याला जवळपास प्रश्नांची उकल, आपल्यात वेगवेगळे बदल, आपल्यात समाधान घडून आणतात. या 3 पुस्तकांची भेट आपल्याला सर्वांना परत एकदा उन्नत करेल, उत्क्रांत करेल. या मानसिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक उत्क्रांतीसाठी जेव्हा तुम्ही ती पुस्तकं वाचायला सुरू कराल त्यासाठी मी तुमच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा काही महत्त्वाच्या पुस्तकांची भेट घडून देण्यासाठी आपण नक्कीच भेटू. धन्यवाद.